बऱ्याच आई-वडिलांची इच्छा आहे, की मला माझ्या मुला-मुलींना शिक्षणासाठी परदेशात पाठवायचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं सुद्धा हे स्वप्न आहे. पण हे स्वप्न कधी-कधी कर्जाच्या ओझ्याखाली दबून जातं. ठीक आहे. कारण आपल्याला माहिती नसते, प्रॉपर माहिती नसते, प्रॉपर आपण रिसर्च करत नाही. Instagram किंवा Facebookवरून आपण ज्या देशात चांगलं चांगलं काही दिसत आहे तो देश निवडतो आणि मग आपण लेट निर्णय घेतो, पूर्ण माहिती घेत नाही आणि त्यामध्ये मग पिक्चरमध्ये येतात एजंट्स वगैरे किंवा कन्सल्टन्सीज वगैरे आणि ह्या कन्सल्टन्सीज हे एजंट्स तुम्हाला अशाच युनिव्हर्सिटी रेकमेंड करतात ज्यामध्ये त्यांना कमिशन चांगलं असतं आणि त्यांची फीज चांगली जास्त भरपूर फीज असते. त्यामुळे मग तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला मग एखादं हाय-फाय लोन घ्यावं लागतं. तुमची जी एफ-डी आहे किंवा शेती आहे किंवा घर आहे ते बाजूला ठेवून तुम्हाला मोठं लोन काढून मग आपल्या मुलांना बाहेर शिक्षणासाठी पाठवावं लागतं. आणि जर तुम्ही मग सुरुवातीपासूनच जर कंट्री ही तुमच्या फील्डनुसार, तुमच्या इंटरेस्टनुसार जर नाही निवडली, तर मग पुढे चालून काय होते, ती कंट्री तुम्हाला ॲडमिशन देईल, युनिव्हर्सिटी तुम्हाला डिग्रीसुद्धा देईल. पण मार्केटमध्ये तुम्हाला जास्त व्हॅल्यू जर नाही मिळाली किंवा तुम्हाला जॉब नाही मिळाला, तर हे जे तुमचं स्वप्न आहे, हे एक पूर्ण आयुष्यभराचं ओझं राहून जाऊ शकतं आणि यामध्ये बरेच मग तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. कारण मला हा अनुभव आलेला आहे. मी या प्रोसेसमधून गेलेलो आहे आणि मी सुद्धा जास्त रिसर्च नाही केली आणि मग एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतली. पण बरं झालं की मी माझी डिग्री व्यवस्थित कंप्लीट केली आणि माझी फील्ड व्यवस्थित होती आणि मला जॉबसुद्धा मिळाला. म्हणून मला तेवढा प्रॉब्लेम झाला नाही. पूर्ण प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि सुरुवातीपासून काय केलं पाहिजे, सुरुवातीपासून याचा विचार करणं गरजेचं आहे. बऱ्याच पालकांचे मला मेसेजेस आले होते, की माझा मुलगा, माझी मुलगी सध्या 8वी-9वी मध्ये आहे, तर आतापासून काय केलं पाहिजे? तर हे खरंच आतापासून तुम्ही विचार करत आहात, चांगली गोष्ट आहे. असाच विचार केला तर तुम्हाला पुढे जाऊन हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे होणार नाहीत. चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन सुद्धा मिळेल, खर्च सुद्धा कमी होईल. नेमकं आत्तापासून तुम्ही काय तयारी करू शकता हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. तुमच्या लहान मुलांना कसं तयार करायचं, तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.